श्रीरामपूर नगरपालिकेच्या सत्ताधारी व अधिकाऱ्यांचा भ्रष्ट व अनागोंदी कारभार पुन्हा एकदा समोर आला असून श्रीरामपूर नगर परिषदेत वार्षिक निविदा प्रक्रियेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप समोर आला आहे। सामाजिक कार्यकर्ते बंडू शिंदे यांनी नगर परिषद मुख्य अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल करत नगर अभियंता अभिषेक मराठे आणि कर्मचारी प्रमोद माने व गौरव यादव यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत। तक्रारीनुसार 10 मार्च रोजी बांधकाम विभागाच्या वार्षिक निविदेची अंतिम मुदत सायंकाळी 5 वाजेपर्यंत होती। मात्र तक्रारदार निविदा भरण्यासाठी कार्यालयात गेले असता संबंधित कर्मचारी अनुपस्थित होते। गौरव यादव यांना फोन केल्यानंतर ते येतो असे सांगण्यात आले, मात्र त्यानंतर त्यांचा फोन बंद करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। तसेच प्रमोद माने यांना फोनवरून संबंधितांना निविदा प्रक्रिया देऊ नका असे सांगण्यात आल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे। या प्रकारामुळे निविदा प्रक्रिया जाणीवपूर्वक अडवण्यात आल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते बंडू शिंदे यांनी करत संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असून या विरोधात तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे। तसेच संपूर्ण निविदा प्रक्रिया रद्द करून ती पुन्हा नियमानुसार जाहीर करण्याची मागणीही करण्यात आली आहे। आज दिनांक 10/3/2024 रोजी आम्ही श्रीरामपूर नगरपालिका या ठिकाणी बांधकाम विभागात आलेलो आहे। या बांधकाम विभागामध्ये वार्षिक निविदा या निघत असतात आणि त्याची आज शेवट अंतिम तारीख आहे। हे कधी कळतंय? आजच कळतंय आम्हाला सकाळी 11 वाजता। खरं तर प्रक्रिया अशी असते की स्थानिक वर्तमानपत्रामध्ये त्याची जाहिरात देणे, जाहिरात दिल्यानंतर या ठिकाणी नोटीस बोर्ड दाखवा। नोटीस बोर्डवर काहीच नाही। नोटीस बोर्डवर नोटीस बोर्ड लावणे, सदर कामाची नोटीस या ठिकाणी लावायची, ती आम्ही वाचल्यानंतर या ठिकाणी निविदा प्रक्रिया भरायचा सगळ्यांना लोकशाहीने अधिकार दिलेला आहे। परंतु अतिशय हुकुमशाही पद्धतीने या श्रीरामपूर नगरपालिकेमध्ये कारभार चाललेला आहे। नगर अभियंता अभिषेकजी मराठे साहेब त्यांना आम्ही या संदर्भात फोन केलेला आहे। ते म्हटले की मी येतो, परंतु ते अजून आलेले नाही। आता मी तुम्हाला सांगतो किती वाजले, आता 2:30 वाजलेले आहे। तर तुम्ही बघू शकता आजही कोण नाही, संबंधित अधिकारी आतमध्ये सुद्धा कोण नाही। तुम्ही आतमध्ये जाऊन बघू शकता। या इकडे 1 मिनिट, हे बघा, एकही अधिकारी नाही इथं। संबंधित अधिकाऱ्यापैकी आम्ही यादव साहेब हे त्यांना फोन केला, त्यांनी आता फोन बंद केलेला आहे। मराठे साहेब त्यांनी सुद्धा फोन बंद केलेला आहे। हे बघा, मराठे साहेबांची कॅबिन यांनी सुद्धा आता फोन बंद केलेला आहे आणि मदतनीस म्हणून त्यांचे जे पण आहे त्यांनी पण फोन बंद केलेला आहे। आणि इकडे प्रमोद माने म्हणून सर आहे पलीकडे, प्रमोद मानेंचा हा टेबल आहे। यांनी आम्हाला निविदा प्रक्रिया देण्यासाठी आणि त्याचप्रमाणे जे पावत्या असतात निविदाला भरायला, त्या पावत्या सुद्धा दिलेल्या नाही। कारण की ते म्हणे की मला वरिष्ठांचा आदेश नाहीये। वरिष्ठांचा आदेश म्हणजे मराठे साहेबांचा आदेश नाहीये आणि ते सुद्धा इथून उठून आता निघून गेलेले आहेत। तर या श्रीरामपूर नगरपालिकेमध्ये आता भ्रष्टाचार चालू झालेला आहे आणि याची सुरुवात आज दिनांक 10/3/2024 पासून झालेली आहे। परंतु हा भ्रष्टाचार आम्ही उघडकीस आलो आणि मी या निमित्ताने प्रशासनाला, मुख्याधिकाऱ्यांना विनंती करतोय की याची सखोल चौकशी झाली पाहिजे। आणि तुम्ही राजकारण करू नका, तुम्ही अधिकारी वर्ग, राजकारण तुम्ही करू नका। तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्हाला जे योग्य आहे, कारण की हा देश संविधानाने चालतो, तुम्ही लोकशाही मार्गाने जे पण असेल ते तुम्ही करा। आम्हाला त्याच्यात काहीच हे नाही, इंटरफेअर करायचा अधिकार नाही। परंतु तुम्ही आम्हाला निविदा प्रक्रिया का देत नाहीये, कोणाच्या सांगण्यावर देत नाहीये, तुम्ही आमचे फॉर्म का देत नाहीये, फॉर्मचे पैसे का भरून घेत नाहीये, ही कोणती हुकुमशाही झाली? आम्हाला इथं सांगण्यात येतं त्यांच्या मदतनीसकडनं की सगळं काही आमचं ठरलेलं आहे। काल रात्री आम्हाला सांगण्यात आलं आणि असं असं करा, बाकी कोणाला निविदा प्रक्रिया द्यायची नाही। मग यांना कोणी सांगितलं? याची चौकशी झाली पाहिजे। मी रीतसर या ठिकाणी नगर अभियंता अभिषेक जितेंद्र मराठे सर यांचा मी या ठिकाणी बघा, मी निवेदन टाईप केलेलं आहे। आज मी या ठिकाणी संध्याकाळपर्यंत बसणार आहे। हे निवेदन आहे, हे निवेदन आहे, मी मुख्याधिकाऱ्याला देणार आहे, नगरविकास खात्याला पाठवणार आहे, मुख्यमंत्र्याला पाठवणार आहे। असा भ्रष्टाचार या श्रीरामपूर नगरपालिकेमध्ये चालणार नाही। हा जनतेचा पैसा आहे, याच्यावर तूप लोणी खायचं काम आता बंद करा। सुरुवात झालेली आहे भ्रष्टाचाराची, ही आता कुठेतरी बंद झाली पाहिजे आणि लोकशाही मार्गाने तुम्ही करा ना। लोकशाही मार्गाने तुम्हाला अधिकार दिलेला आहे।
आणि प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे. कोणाचा अधिकार तुम्ही हिसकावून घेऊ नका आणि हुकुमशाही करू नका. हुकुमशाहीला अभियंता तुम्ही बळी पडू नका. त्याचप्रमाणे इथं गौरव यादव आहे, त्यांनाही माझं सांगणं आहे की तुम्ही सुद्धा या हुकुमशाहीला बळी पडू नका. प्रमोदजी माने आहे, तुम्ही सरकारी अधिकारी आहात. सरकारी अधिकाऱ्याने तुमचा अधिकार वापरायचा. तुम्हाला एखादा राजकीय कोण असेल वरच असतं, त्यांनी सांगितलं आणि तुम्ही त्यांचे घरचे घरगडी नाहीये. तुम्ही शासनाचे कर्मचारी आहे, हे लक्षात ठेवा. तुम्ही जनतेचे सेवक आहात. तुम्ही विनाकारण जनतेला त्रास देत आहे. बघू, जर आम्हाला योग्य या ठिकाणी जर कारवाई झाली तर ठीक आहे, नाही तर पुढील दिशा आम्ही या ठिकाणी मोठ्या स्वरूपाचं आंदोलन करू. एवढंच या निमित्ताने सांगतो.